शेतकरी मित्रांनो, कलिंगड टरबूज अजून कोण याच्या पुढे शेतकरी दादा लावणार असतील तर कोणती लावायची आहे, तीच का लावायची आहे. हा व्हिडिओ मार्केटिंगचा तर अजिबात नाही आहे. मी स्वतःचं पण मार्केटिंग करत नाही आणि कुठल्याच गोष्टीचं मार्केटिंग करत नाही आहे. पण कृष्णप्रियाबद्दल मला थोडं बोलायचं आहे. काय विषय आहे, काय कन्सेप्ट आहे, या सगळ्या गोष्टीवर डिटेल बोलायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज लाईक करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. आज मी तुम्हाला कृष्णप्रिया ह्या कलिंगड बद्दल बोलणार आहे. पण त्याच्या आधी थोडंफार सारांश की बाबा आज मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत, खूप छान छान व्हरायट्या प्रत्येक कंपनीचा आहेत. प्रत्येक कंपनी काय रिसर्च करत असते आणि रिसर्च करण्यामागे काय हेतू असतो हा थोडा टेक्निकल सांगणार आहे. आणि मग तुम्ही ठरवायचं आहे की बाबा आपल्याला कुठली व्हरायटी लावत असताय. आणि व्हरायटी लावत पण असताना तुम्ही 2 एकर 3 एकर 4 एकर प्लॅनिंग करत असला तर एखादं एकर नवीन व्हरायटी ट्राय करून पहा. ऑब्झर्वेशन मध्ये घ्या. कोण सांगते, स्वतः रोहित बोरगावे सांगतात किंवा मार्केटमध्ये एखादी नर्सरीदार सांगितले, कन्सल्टंट सांगितले म्हणून अजिबात लावू नका तुम्ही. तर अनुभव घ्या, कारण का 2 महिन्याचं पीक आहे. 60-70 हजार रुपये आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्यातनं आपल्याला चांगल्या प्रकारे रिटर्न हे आला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, कलिंगड जो आईस बॉक्स सेगमेंट आहे, बेसिकली त्या सेगमेंट बद्दल आपल्याला बोलत चाललेलो आहे आपण. तर आईस बॉक्स सेगमेंटमध्ये जसं की मी तुम्हाला सांगतो की आम्ही तर 2008 पासून काम करतोय आणि त्याच्या आधी जो पट्ट्याचा कलिंगड चालत होता त्याची मागणी खूप चांगली होती. पण त्या काळात मल्चिंग नव्हतं, आपल्याकडं ड्रीप नव्हतं. आपण पाण्यावर 10 फूट 2 ओळीतलं अंतर ठेवतो आणि करत होतो. मग त्यानंतर नोयू सीड्सनं की बाबा त्यांनी किरण नावाची व्हरायटी आणली, जो आईस बॉक्स होता. पहिल्यांदा वरचा ब्लॅक कलर होता, पण आतलं जे फळ होतं ते अतिशय गोड आणि चांगलं होतं. ह्याच्यामुळं मार्केट हे अप होत गेलं. त्यानंतर मग किरण सारखं सिंजेंटानं तुम्हाला माहिती आहे जसं की शुगर क्वीन आणलं. त्यानंतर थोडे दिवस गेल्यावर बऱ्याच त्या सेक्टरमध्ये पण बऱ्याच कंपन्या सगळ्या चांगल्या रिसर्च करत होत्या, सगळं काम होत होतं. त्यानंतर मग जसं की तुम्हाला माहिती आहे की बाबा कलश कंपनीचं मेलोडी आली मार्केटमध्ये. पण मेलोडी आणि तुम्ही शुगर क्वीन मध्ये फरक बघितला तर शुगर क्वीन हे 1.5 ते 2 किलो ह्या सेगमेंटमध्ये होतं फळ, जे प्रॉपर आईस बॉक्स होता, आईस बॉक्स मध्ये बसणार होता. पण जरा मेलोडी त्यापेक्षा स्ट्रॉंग आला, त्यापेक्षा जरा साईजला पण चांगला आला आणि मेलोडीवर कदाचित तुम्हाला काही पट्टे पण दिसत होते. याचा अर्थ त्या सेगमेंट, मी पट्टे पण का दिसत ह्याच्यावर पण मी बोलणार आहे पुढं, तो सेगमेंट थोडा अप आला. त्यानंतर मग बरंच रिसर्च वाढत गेला आणि आता खूप नवनवीन म्हणजे अगदी तुम्हाला 5-6 किलो पर्यंत 7-8 किलो पर्यंत पण फळ दिसणाऱ्या बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आल्या. मग ह्यात रिसर्च काय होत गेला की बाबा साईजचा का विषय वाढत गेला. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की साईज का मॅटर करत गेली. साईज मॅटर करत गेली कारण का ज्या वेळेला व्हरायटी मार्केटमध्ये आली त्यावेळेला आईस बॉक्स सेगमेंट बद्दल मार्केटमध्ये चर्चा चालली की बाबा छोटे छोटे फॅमिली आहेत आणि त्या फॅमिलीला फ्रीजमध्ये ठेवून कलिंगड खाता यावं ह्या दृष्टिकोनातनं. पण त्याच दरम्यान एक मार्केट वाढत गेलं पॅरेलल की लोक कटिंग आणि ज्यूस हा सेगमेंट पण वाढत गेला सेक्टर आणि त्या लोकांची पण मागणी वाढत गेली आणि पॅरेलल तसंच बघायला गेलं आपण तर एक्सपोर्ट पण वाढत गेलं. तर ह्या दृष्टिकोनातनं मग कंपन्यांच्या पण लक्षात आलं आणि लावणाऱ्यांच्या पण आणि विकत घेणाऱ्यांच्या पण, कारण का आपला एंड कस्टमर कोण आहे की जी लोक विकत घेणार आहेत, जिथं मागणी जास्त आहे तिथं हा प्रोडक्ट चालला पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातनं मोठ्या सेगमेंटची मागणी वाढत गेली. मग हे सगळं वाढत असताना हा साईज मोठी होत गेली. म्हणजे 1-2-1.5 किलोच्या फळापेक्षा आपल्याला 3 ते 4 किलोचं मिनिमम ऍव्हरेज फळ मिळायला पाहिजे आणि ह्या फळाची मागणी वाढत गेली. मग ह्याच्या पुढे काय प्रॉब्लेम्स येत गेले की विल्टिंगचा प्रॉब्लेम मेजर येत गेला की विल्टिंग कुठल्याही गोष्टीमुळे म्हणजे जमिनीतल्या बुरशीमुळे असू दे किंवा वरच्या प्रॅक्टिसेसमुळे असू देत किंवा पाण्याचा इनबॅलन्स, ह्या सगळ्या रोलमुळे विल्टिंग वाढत गेला. त्याचबरोबर मग पुढे व्हायरस आहे, गमोसिस आहेत किंवा वेगवेगळे करपा आहे, भुरिया आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा किचकट वाढत गेलं. पण त्याच्याही पेक्षा मेन प्रॉब्लेम सगळ्यात कलिंगडमध्ये किंवा टरबुजामध्ये आपण बघायला गेलो तर तो होता की सेटिंगची समस्या ही खूप व्हेरियंट होती. मग ह्यासाठी बऱ्याच कंपन्या सगळ्या काम करत राहिल्या, आम्ही काम करत गेलो. आमचा रिसर्च थोडा लेट चालू झाला. आपण 17-18 पासून व्हेजिटेबल सीडच्या रिसर्चमध्ये आलो. राणी बेन्नूरला आपलं स्वतःच एक 40-50 एकर इन हाऊस रिसर्च स्टेशन आहे. ह्या माध्यमातून काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली की फ्लॉवरिंग आणि सेटिंग म्हणजे काय आहे की बाबा ज्या ह्याचे सेटिंग आपण कशा पद्धतीने तिथं मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवर येणार आहेत. तुमचं दुसऱ्या पहिल्या पेऱ्यात तुमचं फिमेल फ्लॉवर आहे, दुसऱ्या पेऱ्यात मेल फ्लॉवर आहे किंवा पहिले दुसरे फिमेल फ्लॉवर आहेत आणि चौथ्या ह्याच्यात तुमचं मेल फ्लॉवर येते, तर ती सेटिंग थोडं लेट होते आपल्याला. तर हे इन डिटेल डीप मध्ये आपण रिसर्च करत गेलो की सेटिंग कधी झालं पाहिजे, सेटिंग किती पडले पाहिजेत आपल्याला आणि साईज व्हेरियंट त्याच्यावर कसं काम करत जाईल, ह्या गोष्टी करत गेलो आपण. पॅरलल तुम्हाला माहिती आहे की बाबा हार्मोन्स आणि बाकीच्या गोष्टी पण संशोधन होत गेल्या. पण महत्वाचं बेसिक होतं की आपल्याला
साईज चांगली पाहिजे आपल्याला, बेसिक महत्वाची गोष्ट. दुसरं महत्वाचं की ते विल्टिंगला प्लॉट आला नसला पाहिजे आणि सेटिंग चांगले होत गेले पाहिजेत. आता तुम्ही माझ्या मागे जो काही प्लॉट पाहतात हा फक्त जवळपास आता 30 दिवसाचा प्लॉट आहे आणि 30 दिवसामध्ये ह्याचे सेटिंग खूप चांगल्या प्रकारे झालेले आहेत. आणि हा कृष्णप्रियाचा प्लॉट आहे. कृष्णप्रिया ही बोरगाव टेक्नॉलॉजीची व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो गेले 2 वर्षापासून ह्या व्हरायटी करतायत. आपण सुरुवातीपासून आपल्या कामाची पद्धत आहे शेतकरी मित्रांनो की आपलं हाय किंवा मार्केटिंग जास्त किंवा काय तर स्कीम द्यावं किंवा कमी रेटला द्यावं किंवा असल्या सगळ्या गोष्टी आपण करत नाही. जे चांगलं आहे त्या चांगल्या दृष्टिकोनातनं आणि चांगल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं आपण काम करत असतो. तर ही जी काही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो, तर ही बऱ्यापैकी ॲव्हरेज 3 ते 6 किलो फळ साईज येणारी आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला पटकन चांगले सेटिंग पडतील, बऱ्यापैकी 3ऱ्या 4थ्या 6व्या ह्या सेटिंगमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सेटिंग पडत राहतात त्याचे. आणि हे सेटिंग पडल्यामुळं आपल्याला ॲव्हरेज 3 ते 6 किलो वजन मिळतं. बऱ्यापैकी ह्याचा उद्देश काय आहे मी तुम्हाला सांगतो की अशी व्हरायटी डेव्हलप करायची. विल्टिंगसाठी मी डेव्हलप केलेली आहे, आपण गमॉसिससाठी डेव्हलप केलं आहे, व्हायरससाठी थोडंफार प्रेशर कमी करेल किंवा इम्युनिटी त्याची चांगली असेल ह्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. ह्याचे आई वडील म्हणजे हे आता कृष्णप्रिया ज्या वेळेला जन्माला घातली तर ह्याचे आई वडील बघायला गेलो आपण तर आई आहे ह्याची ही काळ्या कलरची आहे आणि ह्याचे वडील आहेत ते पूर्ण जुनी जी पट्ट्या सेगमेंट जे गावठी व्हरायटी येत होती त्याला क्रॉस केलेला आहे. त्याच्यामुळे ह्याची इम्युनिटी पॉवर खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. आणि ह्यातून म्हणजे तुम्हाला पूर्ण प्लॉटमध्ये ज्या वेळेला आपण ह्या प्लॉटमध्ये 12 ते 15,000 फळं हार्वेस्टिंग करणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक 400-500 फळं ही चुकून तुम्हाला पट्ट्याची पण दिसू शकतात. ते कारण का त्याचे वडील हे पट्ट्या सेगमेंटमध्ये येतात आणि वडील त्याचे मोठे बिग असल्यामुळं फळात सुद्धा बिग साईज यायचं जास्त होतं. आणि त्याची किपिंग क्वालिटी आहे, मजबूतीपणा आहे, आतमध्ये स्टोरेज कॅपॅसिटी आहे लॉंगच्या डिस्टन्सला. कारण का हे फळ काढल्यावर पण 1 महिना ह्या फळाला काय होत नाही, एकदम मजबूतीपणाने राहतं. तर अशा पद्धतीनं ह्याचा रिसर्च आपण केलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की ही व्हरायटी जी काय आहे की बाबा ह्याच्यामध्ये सेटिंग महत्त्वाचं होणार आहे तुमच्याकडं. आता आपण जे काय म्हणतो की बाबा बऱ्यापैकी आपण 2 ओळीतलं अंतर 5 फूट लावतो, 2 रोपातलं अंतर 1 फूट लावतो. तर ह्याप्रमाणे 8,000 रोपं लावतो. 8,000 रोपातले शेतकरी 7,000 रोपं जरी जगले आपल्याला तर 7,000 रोपाला आपल्याला 14,000 सेटिंग पाहिजेत. तर हे 14,000 सेटिंग मिनिमम जास्तीत जास्त किंवा मिनिमम 10,000 सेटिंग तर पाहिजेत. आणि 10,000 सेटिंग आपले 3 ते 4 किलोला गेलं शेतकरी मित्रांनो तर बऱ्यापैकी आपल्याला उत्पादन जे आहे ते 30 ते 40 टनामध्ये आपल्याला मिळतं. तर ह्या दृष्टिकोनातून केलेले आहेत. आता महत्वाचं की सेटिंगसाठी की जे मेल फ्लॉवर फिमेल फ्लॉवर ह्याचे जे पेरे पडायचे आहेत हे खूप छान पडतात, त्याच्यामुळे सेटिंग पटकन होतं. आता ह्या प्लॉटमध्ये जर का बघायला गेलो आपण तर आता 30वा दिवस आहे आणि 30व्या दिवसामध्ये सेटिंग हे झालं पाहिजे आपण तुम्हाला सांगतो. तर आता मी जे तुम्हाला म्हटलं की बाबा पर रोप आपल्याला 2 सेटिंग आपण हे करत असतो. तर आता इथं 2 रोप आहेत, ह्या 2 रोपात जरी बघायला गेलो आपण तर शेतकरी मित्रांनो इथं पहा ही सेटिंग खूप छान पद्धतीने झालेली आहे. इथं सेटिंग झालेली आहे, ही सेटिंग पडलेली आहे, इथंही सेटिंग आहे. हे 1 2 3 इथं सेटिंग आहे 4, इथं सेटिंग आहे 5, परत इथं एक छोटं सेटिंग आहे 6. म्हणजे जे सेटिंग पडायला पाहिजे ते प्रॉपर इथं सेटिंग पडायचं काम होतं. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पानाचा इंडेक्स, पानामध्ये म्हणजे जे अन्न खालून पण सोडणार आणि वरून पण जे पान ऍक्सेप्ट करायला पाहिजे, न्यूट्रिशनचा ऍक्सेप्टेबल करायला पाहिजे ते चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा की ह्याचा जो काही स्टेम म्हणजे जे अन्न वाहून न्यायची कपॅसिटी आहे तर हे स्ट्रॉंग येतं, तुम्हाला जाडसर येतो. त्याच्यामुळं जे काही न्यूट्रिशन आहे ते फास्ट पुढं प्रसार करायचं काम होऊन जातं. बाकी ह्या गोष्टी ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा. तुम्ही ह्या वर्षी असू दे, पुढच्या वर्षी असू दे किंवा इतर वेळेला पण असू देत, तुम्हाला जर का लावायचं असलं तर तुमचं 2 एकर असलं किंवा 1 एकर जरी लावत असला तर 1-2 पाकिट कृष्णप्रियाची लावून पहा. अतिशय खूप सुंदर व्हरायटी आहे. खाली आमच्या ऑफिसचा नंबर दिलेला आहे. ही व्हरायटी तुम्हाला 1450 रुपयाला 1000 ते 1100 बिया असणारं पाकिट 50 ग्रॅमचं मिळतं. तुम्ही ऑनलाईन जरी मागवला तरी आपण पाठवून देऊ शकतो किंवा आमच्या खाली कस्टमर केअरला कॉल केला तरी देऊ शकतो. आणि तुमची नर्सरी वगैरे असली तरी ह्या नर्सरीला पण आम्ही सीड्स देऊ शकतो. तुम्ही रोपं तयार करून शेतकरी दादांना देऊ शकता. तर अशा पद्धतीने एकदा लावून पहा आणि जे शेतकरी लावलेले आहेत आणि काय अनुभव आहे त्यांनी कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.